प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम या संस्कृत उक्तीनुसार आपण कुठे जन्माला आलोय, आपण का जन्माला आलोय हे माणूस आयुष्यभर शोधत असतो आणि यशाची पायरी एकानंतर एक गाठत असतो. परंतु आपलं शरीर हे कशा पद्धतीने कार्य करतं किंवा आपल्या शरीराची आपण निगा कशी राखायची हा सुद्धा आपला धर्म असतो, हा आपला शरीर धर्म असतो. आणि ह्याच्यासाठी माणसाने रोज आणि रोज प्रयत्न केला पाहिजे. निरोगी शरीर आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी रोज व्यायाम करणं, उत्तम आहार घेणं हा आपला खऱ्या अर्थाने शरीरधर्म आपण समजावा. 21व्या शतकात धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा झोपेच्या वेळा या बदलतच असतात. अनेक आजारांना आपल्याला यासाठी तोंड द्यावं लागतं. तेव्हाच या कार्यक्रमाद्वारे अर्थात डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमाद्वारे वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती देण्याचं कार्य आम्ही आपल्यासाठी करत असतो. आणि दरवेळेस आपला एक नवीन विषय देखील असतो. हेपेटायटिस बी आणि सी, त्याची लक्षणं आणि उपाय हा आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर नेहा सूर्यवंशी यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅडम. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, डॉक्टर नेहा सूर्यवंशी या ससून रुग्णालय आणि BJ मेडिकल कॉलेज इथे औषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापिका म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. आणि विविध विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन देखील करत असतात. विविध पेशंटना देखील त्या उत्तम पद्धतीने ट्रीटमेंट देऊन, उपचार देऊन बरं देखील करत असतात. त्यांचं मार्गदर्शन जणू या सगळ्या रुग्णांनाच एक वरदान आहे. तेव्हा आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया हेपेटायटिस बी आणि सी, त्याची लक्षणं आणि उपचार या विषयावर. डॉक्टर, आजचा आपला जो विषय आहे हेपेटायटिस बी आणि सी, तर याची लक्षणं किंवा उपचार पद्धती बघत असताना सुरुवातीला हेपेटायटिस म्हणजे काय हे आम्हाला समजावून सांगा. हेपेटायटिस जर का साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर लिव्हर किंवा यकृत या अवयवाला येणारी सूज. हेपेटायटिस या शब्दामध्ये हिपार हा एक ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ लिव्हर किंवा यकृत हा होत असतो आणि आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन असे असते. अच्छा. हेपेटायटिस बी आणि सी आपण जेव्हा या प्रकारांविषयी बोलतो तेव्हा ते कुठल्या कारणांमुळे होतात किंवा त्यांचे खऱ्या अर्थाने प्रकार काय आहेत याविषयी आम्हाला सांगा. सो हेपेटायटिस हा आजार बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतो, जसे की दारूचे दीर्घकाळ व्यसन किंवा काही सूक्ष्मजीवांचे इन्फेक्शन किंवा विविध विषाणूंचे संक्रमण. त्याच्यामध्ये हेपेटायटिस ए येतो, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, हेपेटायटिस डी हे येत असतात. त्याचबरोबर काही औषधांमुळे सुद्धा हेपेटायटिस हा आजार होऊ शकतो. ही ॲलोपॅथिक औषधे असू शकतात किंवा आयुर्वेदिक औषधे असू शकतात. यासोबतच शरीरामध्ये अति जास्त चरबी झाल्यावर किंवा फॅटी ॲसिड्स असल्यावरती सुद्धा हेपेटायटिस हा आजार होऊ शकतो. या व्यतिरिक्त देखील इतर अनेक कारणे हेपेटायटिस होण्याची असू शकतात. पण मग त्याचे प्रकार कुठले आहेत? हे सगळी कारणे झाली आणि हेपेटायटिसला आपण अक्यूट हेपेटायटिस किंवा क्रॉनिक हेपेटायटिस असे डिफरन्शिएट करतो. अक्यूट म्हणजे जो अचानक होणारी कावीळ असते त्याला आपण अक्यूट हेपेटायटिस असे म्हणतो आणि जी दीर्घकाळ पेशंटमध्ये असते अशा हेपेटायटिसला आपण क्रॉनिक हेपेटायटिस असे म्हणत असतो. बरोबर. पण मग एखाद्या पेशंटला जेव्हा हेपेटायटिस बी झालाय किंवा हेपेटायटिस सी झालाय तर रुग्ण तुमच्याकडे येतो, मग त्याच्या कुठल्या लक्षणांवरनं त्याला असं जाणवतं तुम्हाला की हा आजार झालेला आहे? सो हेपेटायटिस हा आजार कळण्याचे विविध प्रकार आहे. कधी कधी रुग्ण हा आमच्याकडे काही लक्षणे घेऊन येतो, कधी कधी इतर कारणांसाठी टेस्ट केल्या गेल्यामुळे पेशंटला लक्षात येतं की आपल्याला हा आजार झालेला आहे. लक्षणे सांगायची झाली तर सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे कावळे होणं. कावळे म्हणजे डोळे पिवळे पडणं किंवा लघवी पिवळी होणं किंवा कधी कधी जास्त कावळे असल्यास संपूर्ण शरीर हे पिवळं पडत असतं. हे प्रामुख्याचं त्याचं लक्षण असतं. पण इतरही काही लक्षणं असतात की जेणेकरून तुम्हाला असं जाणवतं की या रुग्णाला असू शकतो. हो. सो अक्यूट हेपेटायटिसमध्ये युजली काविळीसोबत
थकवा येणे, उलटी होणे, पोटात दुखणे किंवा ताप येणे, ही देखील इतर लक्षणे या आजाराची असू शकतात. कारण जनरली आपण जेव्हा बोलतो तेव्हा व्हायरल आपण एक जे म्हणतो, सध्या बरीच प्रचलित अशी ही संज्ञा आहे. सो काहीही झालं की ते व्हायरलच्या नावाखाली रुग्ण म्हणतो की ठीक आहे, होईल, 2-4 दिवसात बरं होईल, थोडंसं काहीतरी औषध घेऊन बरं होईल. तर मग त्याच्यात आणि ह्याच्यात कसा फरक ओळखावा पेशंट्सनी? बरोबर. सो व्हायरल आपण जेव्हा म्हणतो, जे वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात यांच्यामध्ये बरेच प्रकार असतात. बॅक्टेरियाज, व्हायरसेस, पॅरासाइट्स, हेल्मेंट्स हे वेगवेगळे प्रकार झाले. त्यापैकी एक म्हणजे व्हायरस. आणि व्हायरसांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, शेकडो प्रकार आहेत. जे आपण कॉमनली व्हायरल म्हणून म्हणतो हे साधारणपणे सर्दी, ताप, खोकला, कणकण या गोष्टींसाठी आपण व्हायरल हा शब्द बऱ्याचदा वापरत असतो. बऱ्याचशा व्हायरल इन्फेक्शन्ससाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही आहे आणि बरेचसे व्हायरल इन्फेक्शन्स हे आपोआप काही काळामध्ये ठीक होऊन जातात. आपली प्रतिकारशक्ती या व्हायरसेसला नष्ट करते आणि हा आजार आपोआप बरा होऊन जातो. सो ह्या सेक्शनच्या आजारांसाठी आपण बेसिकली व्हायरल हा शब्द वापरतो किंवा व्हायरल झालं होतं आणि आता बरं झालं असं म्हणतो. या सगळ्या व्हायरसेसमधील एक प्रकार म्हणजे हेपटायटिस बी व्हायरस हा, किंवा व्हायरस म्हणजेच विषाणू बेसिकली, किंवा दुसरा व्हायरस सांगायचं झालं तर हेपटायटिस सी हा व्हायरस किंवा हा विषाणू बेसिकली येतो. आणि हे हेपटायटिस बी व्हायरस आणि हेपटायटिस सी व्हायरस जेव्हा आजार करतात तेव्हा या दोन्ही आजारांमध्ये बरीच साम्यता असते. त्यामुळे आपण हे दोन्ही आजार बेसिकली आज एकत्र चर्चा करत आहोत. बरोबर. पण मग टेक्निकली किंवा तुमच्या शास्त्रीय भाषेत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हेपटायटिस बी आणि सी ह्याच्यामध्ये साम्य कुठली आहेत किंवा फरक कुठला आहे हे कसं सांगता येतं आपल्याला? हेपटायटिस करणारे विषाणूंबद्दल जर का सांगायचं झालं तर प्रामुख्याने 5 विषाणू आहेत. हेपटायटिस ए व्हायरस, हेपटायटिस बी व्हायरस, हेपटायटिस सी व्हायरस, हेपटायटिस ई व्हायरस आणि फार रेअरली हेपटायटिस डी व्हायरस. हे 5 विषाणू आहेत. त्यामध्ये हेपटायटिस ए आणि हेपटायटिस ई हा आपण जे म्हणतो कावीळ दूषित पाण्यातनं किंवा दूषित अन्नातनं पसरते. ही कावीळ जी असते ती हेपटायटिस ए किंवा ई असते आणि ही कावीळ प्रामुख्याने अक्यूट हेपटायटिस म्हणून पेशंटमध्ये दिसून येते. म्हणजे थोड्या काळासाठी या व्यक्तींना पोटात दुखणं, उलट्या होणं, ताप येणं, डोळे पिवळे पडणं, लघवी पिवळी होणं ही लक्षणे आपल्याला ह्यांच्यामध्ये दिसतात आणि काही काळामध्ये ही कावीळ आपोआप नीट होऊन जाते. म्हणजे आपण एक म्हणतो ट्रॅडिशनल जो प्रकार आहे काविळीचा, की सगळ्यांना जनरली माहिती असतं की ही कावीळ आहे. बरोबर. तो हा ए आणि ई जो दूषित पाण्यातनं किंवा दूषित अन्नातनं होतो म्हणून त्यासाठी आपण उकळून पाणी किंवा स्वच्छ पाणीचं सेवन करावे. भाज्या या धुवून किंवा स्वच्छ साफ करूनच वापराव्या किंवा जेवणाच्या पूर्वी किंवा आणि शौचानंतर हात धुवावे. हे जे आपण म्हणतो हे हेपटायटिस ए आणि हेपटायटिस ई टाळण्यासाठी बेसिकली म्हणतो. आणि त्याच्या उलट हेपटायटिस बी आणि हेपटायटिस सी हा आजार जास्त करून रक्तातनं किंवा इतर बॉडी फ्लुइड्समधनं पसरतो. सो हे या दोघांमधलं साम्य झालं. हे दोन्हीचे दीर्घकाळ शरीरामध्ये राहिल्यामुळे जी लक्षणे किंवा जी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ती देखील सारखी आहेत. पण या दोघींचा उपचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. दोघांसाठी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा प्रतिबंधात्मक जे आपण गोष्टी करू शकतो त्या काही या दोघांमध्ये थोडाफार फरक आहे. बरोबर. पण मग जेव्हा तुम्ही सांगितलं की दूषित पाण्यामधनं किंवा खाण्यापिण्याच्या सवयींमधनं किंवा बाहेर खाल्ल्याने बरेचदा आपल्याला हेपटायटिस ई किंवा ए अशी होते, म्हणजे साधी कावीळ जी असते नेहमीची, तर बी आणि सी हा प्रकार आपण आज जो डिस्कस करतोय तर त्याची मूळ कारणं काय असू शकतात की ज्याच्यामुळे पेशंटला हमखास म्हणजे ही कावीळ होतेच बी आणि सी प्रकाराची? सो जसं मी म्हणाले हेपटायटिस बी आणि सी हा आजार किंवा हे विषाणू जे आहेत हे शरीरामध्ये रक्तामध्ये किंवा बॉडी फ्लुइड्समध्ये असतात. सो याचा प्रसार देखील रक्तातनं किंवा बॉडी फ्लुइड्समधनं होतो. आता रक्तातनं किंवा बॉडी फ्लुइड्समधनं होतो म्हणजे कसा, तर सगळ्यात पहिलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा हेपटायटिस बी किंवा सी जर का झालेलं असेल तर त्याला वापरलेली सुई किंवा ब्लेड किंवा रेझर
किंवा कधी कधी गोंदण्यासाठी आपण ज्या सुया किंवा टॅटूइंगसाठी ज्या सुया वापरतो बनवतात किंवा ॲक्युपंक्चरच्या ज्या सुया असतात, या सुया जर का या व्यक्तीला वापरल्यानंतर सेम सुई आपण एखाद्या निरोगी व्यक्तीला जर का वापरली तर हा आजार या सुईवर लागलेल्या रक्तातनं या निरोगी व्यक्तीला हा विषाणू पसरू शकतो. हा एक मार्ग झाला. बरोबर. दुसरा मार्ग म्हणजे आपण बऱ्याचदा रक्तदान करतो आणि हे रक्त एखाद्या रोगीला चढवलं जातं. तर समजा एखाद्या व्यक्ती ज्याला हेपॅटायटिस बी किंवा सी हा आजार असेल तर याच्या रक्तामध्ये हा विषाणू आहे. हा व्यक्ती जेव्हा रक्तदान करतो आणि हे रक्त एखाद्या निरोगी व्यक्तीला जेव्हा चढवलं जातं तर या निरोगी व्यक्तीला हा व्हायरस या रक्ताद्वारे पसरू शकतो, केला जातो. डॉक्टर, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठे जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आपण चर्चा करत आहोत हेपॅटायटिस बी आणि सी, त्याचे कारणं आणि उपाय याविषयी. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे हेपॅटायटिस बी आणि सी, त्याची लक्षणं आणि उपाय. आणि आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर नेहा सूर्यवंशी. डॉक्टर, आपण विश्रांतीपूर्वी बोलत होतो की हेपॅटायटिस बी आणि सीची जी लक्षणं असतात किंवा त्याची मेन कारणं असतात तर ती काय असतात, तर तुम्ही त्याविषयी सांगत होता. हो. सो हेपॅटायटिस बी आणि सी जसे मी मगाशी म्हणाले रक्तातनं किंवा बॉडी फ्लुइडमधनं पसरतो. तर हा दूषित सुयांमधनं एखाद्या निरोगी व्यक्तीपासून एखाद्या बाधित व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीला होऊ शकतो. किंवा दुसरं म्हणजे जर का हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी झालेल्या व्यक्तींनी जर का रक्तदान हे केले आणि हे रक्त जर का एखाद्या निरोगी व्यक्तीला चढवण्यात आले तर याच्यातनं हेपॅटायटिस बी किंवा सी होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट सांगू इच्छिते मी की 1989 पासून प्रत्येक रक्त जेव्हा डोनेट केलं जातं तेव्हा ब्लड बँक ही हेपॅटायटिस बी आणि HIV साठी याची स्क्रीनिंग किंवा तपासणी करत असतं. आणि जेव्हा हे नेगेटिव्ह येतो रिपोर्ट तेव्हाच हे रक्त एखाद्या व्यक्तीला चढवण्यात येतं. आणि तसेच 2001 सालपासून आपण हेपॅटायटिस सी साठी देखील ही स्क्रीनिंग सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण जे काय रक्तदान करतो आणि ते पुढे रक्त चढवलं जातं ते हे हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी आणि HIV साठी स्क्रीन करून जेव्हा हे नेगेटिव्ह असतं तेव्हाच दिलं जातं. सो हा मार्ग आता बऱ्यापैकी कमी झालाय. ही कारणं आता बऱ्यापैकी कमी झाली आहे हेपॅटायटिस बी किंवा सी होण्याची. कधीतरी इथे हलगर्जीपणा झाला तरच हे होऊ शकतं. हलगर्जीपणा झाला तर, किंवा आपण कधी कधी नुसतंच रक्त नाही तर इतर ब्लड कंपोनेंट्स भरतो तर या द्वारे कधी कधी हा होऊ शकतो. बरोबर. आणि थोडंफार स्क्रीनिंगमध्ये कधीतरी आपण जो ह्युमन एरर, मॅन्युअल एरर, मशीन एरर म्हणत असतो असा कधी झाल्याने हे होऊ शकतं. डॉक्टर, अजून काय कारणं आहेत? या व्यतिरिक्त असुरक्षित शारीरिक संबंध हे एक महत्त्वाचं कारण आहे. असुरक्षित शारीरिक संबंध म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला हेपॅटायटिस बी किंवा सी झालेला असेल आणि या व्यक्तीने एखाद्या निरोगी व्यक्तीसोबत असुरक्षित म्हणजे कॉन्डोम न वापरता शारीरिक संबंध ठेवल्यास या दुसऱ्या व्यक्तीला हेपॅटायटिस बी किंवा सी होण्याची शक्यता ही नक्कीच जास्त असते. त्याचबरोबर जर का एखाद्या गरोदर स्त्रीला हेपॅटायटिस बी जर का असेल तर स्पेशली जन्माच्या वेळेला या गरोदर मातेकडून होणाऱ्या बाळाला हेपॅटायटिस बी किंवा सी हा आजार पसरण्याची शक्यता ही जास्त असते. पण यामध्ये देखील हेपॅटायटिस बी आणि सी मध्ये एक थोडासा फरक आहे. हेपॅटायटिस सी हा जास्त करून रक्तातनं पसरतो, बॉडी फ्लुइड्स मधनं कमी पसरतो. त्याच्यामुळे असुरक्षित शारीरिक संबंध झाले किंवा गर्भवती मातेकडून होणाऱ्या बाळाला जन्माच्या वेळी जेव्हा हा आजार पसरतो तर ही शक्यता हेपॅटायटिस सी मध्ये नक्कीच हेपॅटायटिस बी पेक्षा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी आहे. पण तरी देखील ही असतेच. तर आपण ही शक्यता टाळू शकत नाही बेसिकली. तर ही प्रामुख्याने 4 प्रकार झाले: दूषित सुया, दूषित रक्त किंवा असुरक्षित शारीरिक संबंध किंवा गर्भवती मातेकडून होणाऱ्या बाळाला. तर एकूण पद्धतीने जसा HIV हा आजार पसरतो त्याचप्रमाणे हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे आजार देखील पसरतात. म्हणजे स्पर्शाने पसरत नाहीत हे आजार, पण एकमेकांच्या वस्तू वापरल्याने म्हणा किंवा अगदी पाणी प्यायचं भांडं आपण म्हणतो तर एकाने ज्याने संक्रमित झालेला माणूस आहे त्याने वापरलेलं पाण्याचं भांडं किंवा त्याच्या थुंकीतून सुद्धा हा आजार
पसरण्याची शक्यता असू शकते? युजली नाही. शक्यतो आपण म्हणतो एकत्र राहिल्याने, स्पर्श केल्याने, एकत्र जेवल्याने किंवा सेम पाणी पिल्याने हा आजार पसरत नसतो. या बाबतीत घाबरण्याची अजिबात गरज नसते. हा रक्तातनं किंवा बॉडी फ्लुइड्समधनं, बॉडी फ्लुइड्सची शक्यता ही मात्रा फार कमी आहे. म्हणजे सलायवामध्ये ही मात्रा फारच जास्त कमी आहे. प्रीडॉमिनंटली रक्तामध्ये हा विषाणू असल्यामुळे रक्तातनं जास्त पसरतो. शेअर काय नाही करायचंय तर सुया झाल्या, ब्लेड्स झाले किंवा टूथब्रशेस झाले की जसं आपण दात घासताना कधी कधी थोडंसं आपल्या गम्समध्ये ब्लिडिंग होऊ शकतं आणि मग ते त्या ब्रशला लागून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतं. तर अशा मार्गातनं हा आजार युजली पसरतो. एकत्र राहिल्याने, स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने, मिठी मारल्याने हा आजार पसरत नाहीये. म्हणजे पेशंटला अगदीच वेगळी ट्रीटमेंट आपण जे म्हणतो देऊ करतात तर तसं देण्याची गरज नाही. उलट कुटुंबाचा जो आधार असतो अशा वेळेला खूप महत्वाचा असतो. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, हेपेटायटिस बी आणि सी या आजाराची जेव्हा आपण निदान करतो तर ते कशा पद्धतीने केलं जातं? आमच्याकडे जेव्हा हेपेटायटिस बी किंवा सीचा व्यक्ती येतो हा युजली 2 पद्धतीने येतो. एक तर बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्ती आपण रुटीन चेकअप करायला गेलोय किंवा एखाद्या सर्जरीच्या पहिले किंवा एखाद्या शस्त्रक्रियेच्या पहिले काही रुटीन तपासण्या केल्या जातात किंवा बऱ्याचदा आपण रक्तदान करायला जातो. अशा वेळेला आपल्याला सांगण्यात येतं की तुम्हाला हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी हा आजार झालेला आहे. हा व्यक्ती एकदम निरोगी असतो, याला काही त्रास नसतो, याला काही लक्षणे नसतात. हा झाला एक सेक्शन. दुसरं म्हणजे बऱ्याचदा या व्यक्तींना काही लक्षणे असतात. तर हे असं का होतं हे बघायला आपण बघूया की हा विषाणू या पद्धतीने जेव्हा याचा प्रसार होतो आणि शरीरामध्ये हा विषाणू पसरतो तेव्हा शरीरात नक्की याचं काय होतं. तर पहिले हेपेटायटिस बी बद्दल बघूया. जेव्हा हेपेटायटिस बी रक्तातनं किंवा बॉडी फ्लुइड्समधनं शरीरामध्ये शिरतो तेव्हा हा प्रीडॉमिनंटली लिव्हरमध्ये घर करून असतो आणि बऱ्याचदा काही व्यक्तींमध्ये हा लिव्हरमध्ये फक्त घर करून राहतो. याच्याने शरीराला काहीही त्रास होत नाही. हा शरीरामध्ये काहीच त्रास करत नसल्यामुळे या व्यक्तीला अनेक वर्ष काहीच लक्षणे नसतात. हा एसिम्प्टमॅटिक पिरियड असतो. सो ही व्यक्ती मात्र जेव्हा एखादं रुटीन हेल्थ चेकअपला जाते किंवा ब्लड डोनेशनला जाते किंवा या व्यक्तीवर दुसऱ्या कारणास्तव एखादी शस्त्रक्रिया जेव्हा होणार असते त्यावेळेला आपण हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी आणि HIV साठी तपासणी करतो आणि तेव्हा आढळून येते की या व्यक्तीला हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी चा विषाणू शरीरामध्ये आहे. हे एक झालं. कधी कधी या विषाणू शरीरामध्ये पसरल्यावरती अचानक या व्यक्तीला कावीळ होऊ शकते. याला आपण अक्यूट हेपेटायटिस जसे मी मगाशी म्हणाले असे म्हणतो. म्हणजे होतं काय तर हा विषाणू लिव्हरमध्ये नुसतंच घर नाही करत तर लिव्हरच्या पेशींना हळूहळू नष्ट करतो. त्याचबरोबर आपल्या शरीराची जी प्रतिकार शक्ती असते ही प्रतिकार शक्ती या विषाणूला शरीरातनं बाहेर काढण्यासाठी जेव्हा काम करते तेव्हा ती त्याच सोबत यकृताच्या काही पेशींना देखील नष्ट करते आणि त्यामुळे या व्यक्तीमध्ये ही लक्षणे येतात. लक्षणे म्हणजे डोळे लघवी पिवळी होणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, मळमळ होणे, ताप येणे ही लक्षणे या व्यक्तीत दिसतात. पण इथे कालांतराने किंवा काही आठवड्याने ही कावीळ आपोआप बरी होऊन जाते आणि प्रौढ व्यक्तींमध्ये ऑलमोस्ट 90 ते 95% वेळी आपली प्रतिकारशक्ती या विषाणूला शरीरातनं पूर्णपणे नष्ट करते आणि बाहेर काढते आणि आपलं लिव्हर देखील पूर्णपणे पूर्वस्थितीमध्ये जाऊन कम्प्लिटली नॉर्मल होतं. पण 5% व्यक्तींमध्ये हा विषाणू शरीरामध्ये तसाच राहण्याची शक्यता असते. सो हे कन्फर्म करण्यासाठी आपण ही कावीळ बरी झाल्यावरती 6 महिन्याने पुन्हा तपासून बघतो की हा विषाणू शरीरामध्ये आहे अथवा नाही. आणि जेव्हा हा विषाणू असाच शरीरामध्ये राहतो किंवा कधी कधी नुसताच राहिल्यानंतर देखील अनेक वर्षांनी हळूहळू हा यकृताला नष्ट करायला सुरुवात करतो. यकृताच्या पेशी नष्ट करायला सुरुवात करतो आणि सुरुवातीला या नष्ट झालेल्या पेशींच्या जागी नॉर्मल लिव्हरच्या पेशीच तयार होतात. पण पुढे चालून या नष्ट झालेल्या पेशींच्या जागी एक स्कार टिश्यू किंवा खपलीसारखा टिश्यू तयार होतो जो की नॉर्मल पेशींसारखा नाहीये. त्याच्यामुळे लिव्हरचं जे काय नॉर्मल काम असतं ते या पेशी करू शकत नाही आणि याप्रमाणे आपण याला क्रॉनिक हेपेटायटिस असे म्हणत असतो. सो हेपेटायटिस बी आणि सी या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये साधारणपणे दिसून येतो आणि याचं निदान करायला वेगवेगळ्या तपासण्या असतात. बरोबर.
पण मग ह्याच्या ज्या तपासण्या केल्या जातात त्या क्लिनिकल असतात का अजून काही त्याला वेगळा प्रकार असतो? म्हणजे फक्त रक्त तपासलं जातं, लघवी तपासली जाते किंवा अजून काही तपासण्या केल्या जातात का ह्याच्यासाठी? हो. सो निदानासाठी पहिले हेपटायटिस बी बघूया. आपण जी सर्वप्रथम तपासणी करतो जी आपल्याला निरोगी व्यक्तीला किंवा इतर व्यक्तींमध्ये आपल्याला आढळून येतं की हेपटायटिस बी झालाय, त्यासाठी आपण HBsAg नावाची किंवा ऑस्ट्रेलिया अँटीजन नावाची ही टेस्ट करत असतो. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे याचा अर्थ आहे की या व्यक्तीमध्ये हेपटायटिस बी व्हायरस हा काही प्रमाणात असण्याची शक्यता आहे. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे हेपटायटिस बी झाला हे आपल्याला कळतं, पण याच्याने आपल्याला या जंतूची या विषाणूची शरीरामध्ये मात्रा किती आहे हे मात्र कळत नसतं. सो त्यासाठी आपण पुढील एक दुसरी टेस्ट करत असतो ज्याला आपण HBV DNA किंवा HBV व्हायरल लोड म्हणजे हेपटायटिस बी व्हायरसचा व्हायरल लोड किती आहे असे म्हणत असतो. ही तपासणी करतो. तर ही या दोन्ही तपासण्या रक्तातल्या तपासण्या आहेत. HBV व्हायरल लोड करतो म्हणजे बेसिकली 1 ml रक्तामध्ये या विषाणूची मात्रा ही किती, 100 कॉपीज आहेत का 1000 कॉपीज आहेत का 2000 कॉपीज आहेत का 2 लाख कॉपीज आहेत हे आपल्याला कळतं. आणि हे कळणं आपल्याला उपचारासाठी फार महत्त्वाचं असतं. या तपासण्यांविषयी अजून आपण माहिती घेणारच आहोत, पण प्रेक्षक हो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे हेपटायटिस बी आणि सी, त्याची लक्षणं आणि त्याच्यावरचे उपाय. आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर नेहा सूर्यवंशी. डॉक्टर, मगाशी आपण वेगवेगळ्या तपासण्यांविषयी बोलत होतो, क्लिनिकल एक्झामिनेशन किंवा ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, तर याविषयी अजून आम्हाला माहिती सांगाल का? हो. सो हेपटायटिस बी साठी मी मगाशी सांगितले तसे पहिली टेस्ट आहे HBsAg किंवा ऑस्ट्रेलिया अँटीजन ही टेस्ट, आणि ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावरती आपण HBV व्हायरल लोड करत असतो या विषाणूची मात्रा शरीरामध्ये किती आहे हे तपासण्यासाठी. तसेच हेपटायटिस सी साठी जी सर्वप्रथम केली जाणारी टेस्ट असते ती म्हणजे अँटी-HCV अँटीबॉडी ही टेस्ट. आता अँटी-HCV अँटीबॉडी म्हणजे काय, तर शरीरामध्ये हेपटायटिस सी व्हायरसच्या अगेन्स्ट किती अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत किंवा अँटीबॉडीज आहेत अथवा नाही हे या टेस्टद्वारे कळतं. आणि ही पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ कधी ना कधी या व्यक्तीला हेपटायटिस सी हा होऊन गेलेला आहे. पण याच्यातनं आपल्याला अगेन हे नाही कळत की शरीरामध्ये या विषाणूची मात्रा आहे अथवा नाही. तर त्यासाठी आपण पुन्हा HCV व्हायरल लोड किंवा HCV RNA व्हायरल लोड ही तपासणी करत असतो. याच्यातनं आपल्याला 1 ml रक्तामध्ये साधारण या व्हायरसच्या किती कॉपीज आहेत, 100 आहेत, 1000 आहेत, 10,000 आहेत, 1 लाख आहे हे कळत असतं. आणि त्यानुसार या व्यक्तीला उपचाराची गरज आहे अथवा नाही हे आपल्याला कळत असतं. सो ह्या तपासण्या झाल्या या आजाराच्या निदानासाठी. पण याच्यातनं आपल्याला पुढे हे जाणून घ्यायचं आहे की हा व्यक्ती याला यकृताचा काही त्रास झालेला आहे अथवा नाही, म्हणजे या आजारामुळे. बरोबर, की यकृत हे सक्षम आहे अथवा नाही हे कळण्यासाठी काही तपासण्या असतात. त्याला आपण लिव्हर फंक्शन टेस्ट असे म्हणत असतो. लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये बरेच घटक असतात. त्यापैकी एक घटक म्हणजे ALT किंवा SGPT ज्याला म्हणत असतो. हा वाढला आहे याचा अर्थ आपल्या लिव्हरच्या ज्या पेशी आहेत त्या आता नष्ट व्हायला लागलेल्या आहेत. दुसरं म्हणजे बिलिरुबिन लेवल. बिलिरुबिन लेवल म्हणजे नक्की शरीरामध्ये कावळीचं प्रमाण किती, 5, 10, 15 हे किती हे आपल्याला बिलिरुबिन लेवलवरनं कळत असतं. तिसरं म्हणजे सिरम अल्ब्युमिन लेवल असं असतं. अल्ब्युमिन हे लिव्हर शरीरामध्ये तयार करत असतं. तर याची मात्रा कमी झाली म्हणजे आपलं लिव्हर फंक्शन जे काय आहे ते कमी झालंय हे आपल्याला कळत असतं. तसंच PTNR म्हणून एक तपासणी असते. तिचा रिपोर्ट जर का वाढलेला असेल तर आपल्याला लक्षात येतं की लिव्हरचं काम जे काय आहे ते कमी झालेलं आहे. तर ह्या बेसिक तपासण्या असतात ज्या आपण सुरुवातीला एखाद्या व्यक्तीचं निदान झाल्यावरती करत असतो. अच्छा, म्हणजे या सगळ्या तपासण्यांद्वारे तुम्हाला लक्षात येतं की नक्की या व्यक्तीला कुठल्या प्रकारची कावीळ झालेली आहे, बी आहे, सी आहे किंवा त्याचं प्रमाण किती आहे आणि कधीपासून साधारण शरीरात असू शकते, आहे नाही आहे. बरोबर. डॉक्टर, या सगळ्या तपासण्या झाल्यानंतरही असं कधी वाटतं का की अजून कुठली तपासणी बाकी आहे, कुठलं स्कॅन बाकी आहे किंवा त्या रुग्णाला अजून कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे, हे कसं ठरवता तुम्ही? सो ह्या प्रिलिमिनरी तपासण्या झाल्या. यासोबतच जसं मी म्हणाले
म्हणाले की हेपॅटायटिस बी, सी आणि HIV हा तिन्ही एकाच प्रकाराने पसरतो. म्हणून जेव्हा पण हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी चे निदान होते त्यावेळेला आपण दुसऱ्या 2 व्हायरसेसची देखील तपासणी करतो की हे आजार तर या व्यक्तीमध्ये नाही ना बघायला आणि त्यानुसार उपचार द्यायला देखील. यासोबतच आपण सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी ही एक तपासणी करत असतो. पोटाच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला लिव्हरला सूज आहे का किंवा लिव्हर कडक झाले आहे का हे लक्षात येतं, किंवा पोटात पाणी झालं आहे का हे लक्षात येतं, किंवा लिव्हरचा आजार झाल्यामुळे प्लीहा म्हणजे स्प्लीन जी असते तिला सूज आली आहे का हे लक्षात येतं, किंवा या आजाराचे इतर काही कॉम्प्लिकेशन्स या व्यक्तीमध्ये झाले आहेत अथवा नाही हे आपल्याला सोनोग्राफीमधनं लक्षात येतं. सो या बेसिक तपासण्या झाल्या. आणि पुढे जर का इतर काही कॉम्प्लिकेशन्स मात्र या व्यक्तीला झाले असतील तर आपण काही तपासण्या अजून करू शकतो. बरोबर. पण मग हे जेव्हा प्राथमिक लेव्हलची असते कावीळ, तर ती केवळ औषधोपचाराने बरी होऊ शकते का किंवा वेगळी काही ट्रीटमेंट लागते का या पेशंट्सना? जेव्हा या व्यक्तीचं निदान होतं की त्यामध्ये आपण पहिली व्यक्ती बघितली जिला काहीही त्रास नव्हता, काहीही लक्षण नव्हते, एसिम्प्टमॅटिक पेशंट. तर या व्यक्तीमध्ये जेव्हा आपल्याला लक्षात येतं हेपॅटायटिस बी झालेला आहे किंवा HbA पॉझिटिव्ह आहे, तर पुढे आपण या जंतूची मात्रा बघतो शरीरामध्ये किती आहे, HBV व्हायरल लोडवरनं आपण लिव्हर फंक्शन टेस्ट करून बघतो की लिव्हर खराब झालेला आहे अथवा नाही. सोनोग्राफीमधनं बघतो की आणि काही कॉम्प्लिकेशन झाले नाही. जर का हे काहीही नसेल, म्हणजे व्हायरसची मात्रा जर का शरीरात कमी आहे, लिव्हर फंक्शन व्यवस्थित आहे, सोनोग्राफीमध्ये काहीही कॉम्प्लिकेशन्स आढळून येत नाहीये, तर अशा व्यक्तीला हेपॅटायटिस बीच्या दृष्टिकोनाने उपचाराची ही गरज नसते. पण म्हणून या व्यक्तीने काहीच करू नये का? तर असं नाही. आपण मगाशी बघितलं की गर्भवती स्त्रीकडनं किंवा मातेकडनं हा आजार बाळाला होऊ शकतो. तर त्याच पद्धतीने या व्यक्तीला जर का हा आजार आहे तर त्याच्या भावंडांना हा आजार असण्याची शक्यता आहे, त्यांच्या आई वडिलांना हा आजार असण्याची शक्यता आहे. आणि आपण बघितलं हा विषाणू अनेक वर्ष शरीरामध्ये तसाच राहू शकतो. सो उशिरा हा आजार लक्षात येऊ शकतो. त्याचसोबत हा असुरक्षित शारीरिक संबंधातनं पसरतो, त्याच्यामुळे हा आजार या व्यक्तीच्या पार्टनरला असण्याची शक्यता आहे. म्हणून एकदा हा आजार एखाद्या व्यक्तीमध्ये सापडला तर घरातील इतर सगळ्या व्यक्तींची तपासणी करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. दुसरं, हा विषाणू पुढे चालून रिॲक्टिव्हेट होऊन किंवा पुढे चालून लिव्हरला इजा करू शकतो. म्हणून या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने साधारणपणे 6 महिन्यातनं वर्षातनं या तपासण्या पुन्हा कराव्या लागतात. लिव्हर फंक्शन टेस्ट, सोनोग्राफी, व्हायरल लोड हे पुन्हा करावं लागतं, म्हणजे जेणेकरून पुढे उपचाराची गरज आहे की नाही हे आपल्या लक्षात येतं. मग तुम्ही म्हणाल की उपचार नक्की कधी करायचा? तर जेव्हा हेपॅटायटिस बी या व्हायरसची मात्रा शरीरामध्ये खूप जास्त आढळून येते किंवा लिव्हरला इजा झालेली आहे, जे आपल्याला लिव्हर फंक्शन टेस्टवरनं लक्षात येतं की याची क्षमता ही कमी झालेली आहे, किंवा सोनोग्राफीमध्ये आपल्याला लक्षात येतं की काही कॉम्प्लिकेशन झालेले आहे, या 3 गोष्टी असताना आपण या व्यक्तीला उपचार हा करतो. आणि उपचारासाठी साध्या गोळ्या म्हणजे तोंडाने घेण्याच्या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये हेपॅटायटिस बी साठी महत्त्वाने टिनोफोविर आणि एंटिकाविर या 2 नावाच्या गोळ्या आहेत. या दोन्हीपैकी एक कोणती तरी वापरली जाते आणि याच्याने आपण या व्हायरसची मात्रा शरीरामध्ये अगदी कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता जेव्हा आपण कॉम्प्लिकेशन्सच्या बाबतीत बोलतो तर हे सगळे उपचार करून झाले, औषधं घेऊन झाली, तरी पण काही पेशंट्सना हा आजार पुन्हा उद्भवतो आणि अजून त्रास देतो किंवा कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतो, तर ती कुठल्या प्रकारची असतात? आपण क्रॉनिक हेपॅटायटिस बी बद्दल बोललो किंवा क्रॉनिक हेपॅटायटिस सी बद्दल बोललो. जेव्हा हा विषाणू जास्त वेळ लिव्हरमध्ये घर करून राहतो, हळूहळू या पेशी मारतो, त्याच्या जागी जेव्हा स्कार टिश्यूज असे मी म्हणाले ते तयार व्हायला लागतं, तेव्हा हळूहळू लिव्हर कडक व्हायला लागते किंवा वेडे वाकडे व्हायला लागते आणि नॉर्मल लिव्हर पेशीच्या जागी ऑलमोस्ट सगळा लिव्हर हा स्कार टिश्यूने भरलेला असतो आणि याच्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता जी असते ती अतिशय कमी होते. या स्टेजला आपण लिव्हर सिरोसिस असे म्हणत असतो, जे की हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी हा व्हायरस शरीरामध्ये दीर्घकाळ राहिल्यावर किंवा याचा उपचार न झाल्यावरती ही स्टेज येऊ शकते. आणि बऱ्याचदा एखादा पेशंट आमच्याकडे डायरेक्टली या परिस्थितीमध्ये येतो की ज्याला ऑलरेडी लिव्हर सिरोसिस हे झालेले असते. मग याची लक्षणे काय?
तर त्यासाठी आपण एक थोडक्यात बघूया की लिव्हरचं नॉर्मल काम काय असतं. एक म्हणजे आपण जेव्हा अन्न सेवन करतो तेव्हा ते पचलेले अन्न लिव्हर पर्यंत पोहोचतं आणि पचलेल्या अन्नाला एनर्जी सोर्सेस मध्ये कन्वर्ट करायचं काम लिव्हर करतं, म्हणजे ग्लुकोज आणि फॅटी ऍसिड, जे शरीरातील इतर पेशी ज्याला एनर्जी सोर्स म्हणून वापरतात. दुसरं म्हणजे मोठ्या आतड्यांमध्ये जेव्हा अन्न पचन क्रियेची क्रिया होत असते त्यावेळेला तिथे बरेच टॉक्सिक पदार्थ जसे की अमोनिया हे तयार होतात. हे अमोनियासारखे पदार्थ देखील रक्ताद्वारे लिव्हर पर्यंत पसरले जातात आणि लिव्हर याला शरीरातनं बाहेर काढायचं काम करतो. जेव्हा सिरोसिस झालेलं असतं तेव्हा हा अमोनिया शरीराच्या बाहेर लिव्हर काढू शकत नाही, त्याच्यामुळे तो मेंदूमध्ये पोहोचतो आणि यामुळे पेशंट अनेकदा बेशुद्ध होण्याची कंडिशन येऊ शकते, ज्याला आपण हेपॅटिक एन्केफेलोपॅथी किंवा हेपॅटिक कोमा असे म्हणतो. आणि याच्याने एखाद्या पेशंटचा जीव देखील जाण्याची शक्यताही उद्भवू शकते. हे झालं दुसरं. तिसरं म्हणजे मी मगाशी म्हणाले सिरम अल्ब्युमिन नावाची आपण टेस्ट करतो. हे सिरम अल्ब्युमिन म्हणजे एक लिव्हरमध्ये तयार होणारं प्रोटीन असतं. हे काय करतं तर शरीरातील जे काय पाणी असतं ते पाणी रक्तामध्ये किंवा सर्क्युलेशनमध्ये ठेवत असतं. जेव्हा हे अल्ब्युमिन कमी होतं तेव्हा हे पाणी सर्क्युलेशनमध्ये न राहता पायामध्ये पोटामध्ये जमा होतं. या रोगीला बेसिकली पायावरती सूज येते, पोटावर सूज येणे, पोट फुगणे, हे सगळी लक्षणे दिसून यायला लागतात. फक्त वॉटर रिटेन्शन नाही, असायटिस जे आपण म्हणतो किंवा पेरिटोनियल स्पेस मध्ये फ्लूइड जमा होते, याला असायटिस असे म्हणतात. बरोबर डॉक्टर, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आपण बोलत आहोत हेपेटायटिस बी आणि सी, त्याची लक्षणं आणि उपाय या विषयावर डॉक्टर नेहा सूर्यवंशी यांच्याशी. डॉक्टर, मगाशी आपण बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्सबद्दल बोलत होतो की हेपेटायटिस बी आणि सीमुळे होणारी कॉम्प्लिकेशन्स कुठली कुठली आहेत आणि खूपच मोलाची अशी माहिती तुम्ही देत आहात. अजूनही याच्याविषयी काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? हो, लिव्हर सिरोसिस बद्दल चर्चा करत होतो. जसं अल्ब्युमिन कमी होतं, सूज येते, अमोनिया वाढून बेशुद्ध अवस्था येते, त्याचप्रमाणे लिव्हर हे कोॲग्युलेशन प्रोटीन्स नावाचे एक प्रोटीन तयार करत असतं, जे आपल्याला कापल्यावरती रक्तस्राव होतो पण तो लगेच रक्ताची गाठ होऊन थांबतो, यासाठी महत्वाचे असतात. सो मग जेव्हा लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्यावरती या प्रोटीन्सची मात्रा देखील शरीरात कमी होते आणि मग अचानक ब्लिडिंग होण्याची शक्यता ही वाढते, अंगावर काळे निळे चट्टे हे येऊ शकतात. या पलीकडे पोटामध्ये मोठे आतडे, लहान आतडे, पॅनक्रियास, स्प्लिहा या सगळीकडनं रक्तस्राव जो असतो किंवा जे दूषित रक्त असतं हे पहिले लिव्हरकडे जातं आणि तिथून हृदयाकडे जातं. मग सिरोसिस झालं म्हणजे लिव्हर कडक किंवा वेडे वाकडे झाल्यावरती हे सगळा रक्तप्रवाह हा लिव्हरमधनं होऊ शकत नाही. तर अशा वेळेला इतर रक्तवाहिन्यांमधनं हा रक्तप्रवाह व्हायला लागतो. या रक्तवाहिन्या म्हणजे पोटातल्या म्हणजे जठरातल्या किंवा अन्ननलिकेतल्या म्हणजे स्टमक आणि इसोफेगस मधल्या रक्तवाहिन्यातनं हा प्रवाह सुरू होतो. पण या रक्तवाहिन्यांची एवढा रक्तप्रवाह नेण्याची कपॅसिटी नसते. सो या फुगायला लागतात, फुगून या कधीतरी फुटू शकतात आणि असे झाल्यास एखाद्या व्यक्तीला रक्ताची उलटी होऊ शकते आणि ही याची मात्रा जर का जास्त असेल तर पुन्हा याच्याने जीवाला धोका होण्याची शक्यताही वाढते. तर हे जाणून घेण्यासाठी आपण काही टेस्ट करतो बऱ्याचदा. एक म्हणजे फायब्रोस्कॅन ही टेस्ट असते. सोनोग्राफीवरती आपल्याला लिव्हर सिरोसिस अगदी शेवटच्या स्टेजमध्ये लक्षात येतं साधारणपणे, पण याची पूर्वस्थिती कळण्यासाठी फायब्रोस्कॅन नावाची टेस्ट असते. म्हणजे जेव्हा हे लिव्हर सुरू होतंय कडक व्हायला हे आपल्याला फायब्रोस्कॅन मध्ये कळू शकतं. यावेळी आपण उपचार जर का दिला पेशंटला तर ह्या पुढच्या स्टेजेस उद्भवत नाही. बरोबर आहे. दुसरं जे मी रक्तवाहिन्या फुगतात म्हणाले, यासाठी आपण एंडोस्कोपी नावाची एक टेस्ट करत असतो. म्हणजे एक फ्लेक्झिबल ट्यूब असते ज्याच्या एंडला एक कॅमेरा असतो आणि तो एखाद्या स्क्रीनला अटॅच्ड असतो. आपण तोंडाद्वारे हा स्कोप पोटामध्ये पास करतो म्हणजे आपल्याला अन्ननलिका किंवा जठरामध्ये कोणती रक्तवाहिनी फुगली आहे का ही डायरेक्टली दिसू शकते. आणि नुसतीच दिसत नाही तर ही फुगलेली आढळून आल्यास आपण याच्या अगेन्स्ट एक पट्टा टाकून यांना दाबू शकतो, जेणेकरून ही रक्ताची उलटी होण्याची शक्यता कमी होते आणि जीवाला धोका होण्याची शक्यता जी असते ती कमी होते. सो दीर्घकाळ हेपॅटायटिस बी किंवा सी शरीरामध्ये राहिल्याने हे लिव्हर सिरोसिस होऊन हे सगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. याच्या पलीकडे एक महत्त्वाचं शेवटचं कॉम्प्लिकेशन्स म्हणजे लिव्हरचा कॅन्सर हा देखील हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी या विषाणूने होऊ शकतो आणि तो कळण्यासाठी
आपण एक तर जी सोनोग्राफी मी म्हणाली नियमितपणे अशा वेळेला करायला सांगितली जाते, साधारणपणे 6 महिने किंवा वर्षातनं. सोनोग्राफीमध्ये हे लक्षात येऊ शकतं, पण त्यासाठी ती गाठ जरा मोठी असावी लागते. सो त्याच्या पलीकडे आपण पोटाचं CT स्कॅन किंवा MRI स्कॅन करून आपल्याला कळू शकतं की लिव्हरचा कॅन्सर हा आहे अथवा नाही. किंवा एक रक्तामध्ये टेस्ट असते सीरम अल्फा फिटोप्रोटीन नावाची, ही करून आपल्याला अंदाजा येऊ शकतो की लिव्हर कॅन्सर हा आहे या व्यक्तीला अथवा नाही. या सगळे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठीच हा आजार जर का आपल्याला लवकर लक्षात आला किंवा रुटीन तपासण्यांमधनं लवकर लक्षात आला आणि ट्रीटमेंट घेण्यात आली तर आपण हा बरा करू शकतो. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. डॉक्टर, कॅन्सर विषयी तुम्ही जे बोललात, तर कॅन्सर समजा झाला आणि तुम्ही जे सांगितलं, वर्णन केलं की लिव्हर ते खूपच खराब झालेलं असतं, मग पुढची स्टेज म्हणजे ते बदलावं लागतं का, ट्रान्सप्लांट करावं लागतं का? जेव्हा लिव्हर सिरोसिस किंवा त्याचे इतर कॉम्प्लिकेशन्स होतात तर बरेच सायंटिफिक फॉर्म्युलेस किंवा हे असतात ज्याच्यावरनं आपण ठरवतो की या व्यक्तीला लिव्हर ट्रान्सप्लांटची ही गरज आहे अथवा नाही. आणि याच्याने बेसिकली आपण जे खराब झालेलं लिव्हर आहे त्याला रिप्लेसमेंट ही देत असतो. पण याच्याने हेपॅटायटिस B किंवा C हा व्हायरस दूर नसतो होत, त्यासाठी औषधांनीच बेसिकली तो दूर होऊ शकतो. पण नक्कीच ट्रान्सप्लांट हे लास्टचं एक ऑप्शन आहे या व्यक्तीला एक दीर्घ आयुष्य देण्यासाठी. पण मग ट्रान्सप्लांट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला या विषाणूशी मात्र लढत राहावं लागतं. बरोबर. आणि त्याला कंट्रोलमध्येच ठेवावं. अगदी बरोबर. मग हे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्या आहार किंवा व्यायामाची कितपत गरज असते किंवा उपयोग होतो? सो जेव्हा एसिम्प्टमॅटिक स्टेज आहे त्यावेळेला विशेष पथ्य अशी काही नाही. या माणसाने बॅलन्स डाएट जो असतो तो घेणं नेसेसरी आहे. रुटीन रेग्युलर व्यायाम करणं हे नेसेसरी आहे. पण 2 गोष्टींकडे मात्र लक्ष दिले पाहिजे. एक म्हणजे दारूचे सेवन टाळणे, कारण ज्या पद्धतीने हेपॅटायटिस B किंवा हेपॅटायटिस C लिव्हरला खराब करत असतो, अगदी त्याचप्रमाणे दारू देखील यकृताला खराब करत असते. त्याच्यामुळे या व्यक्तीने दारूपासून नक्कीच दूर राहावे. दुसरं म्हणजे अति चरबीचं प्रमाण शरीरामध्ये म्हणजे ओबेसिटी, याने देखील हळूहळू लिव्हर हे खराब होऊ शकते. त्यामुळे बॅलन्स डाएट आणि नियमित व्यायाम या 2 गोष्टी अति महत्वाच्या आहेत की इतर कारणांमुळे लिव्हर खराब न होऊ यासाठी. आणि जेव्हा लिव्हर सिरोसिस ही स्टेज येते त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नामध्ये मिठाचं प्रमाण हे अगदी कमी ठेवावं लागतं. कारण मीठ जास्त राहिलं तर पायावरती पोटावरती सूज येण्याचं प्रमाण हे वाढत राहतं. आणि इतर जी पथ्य असतात ती पेशंटच्या कंडिशननुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने या पेशंटनी पाळली पाहिजे. बेसिक बऱ्याच औषधांनी देखील लिव्हरलाही इजा होऊ शकते आणि ही औषधे आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिकही असू शकतात. त्याच्यामुळे आपल्या डॉक्टरांना हे सांगणं गरजेचं आहे की मला हा आजार आहे आणि स्वतःच्या मनाने किंवा इच्छेने कोणतीही औषधे चालू नाही करू, कारण या औषधांनी कदाचित फायदा कमी आणि नुकसान हे जास्त होऊ शकते. प्रेक्षकांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की कुठली अगदी डोकेदुखीची जरी गोळी असेल तरी ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये की कुठल्याही औषधाचा आपल्या लिव्हरवर डायरेक्टली परिणाम होऊ शकतो. डॉक्टर, खूपच छान माहिती दिलेली आहे आणि ह्या माहितीत लहान मुलं किंवा प्रौढ व्यक्ती किंवा म्हातारी माणसं विशेषतः ही कशी हेपॅटायटिस B आणि C मुळे अफेक्ट होऊ शकता हे पण आम्हाला सांगा. हो, सो आपण बघितलं गर्भवती स्त्रीकडनं होणाऱ्या बाळाला हेपॅटायटिस B C पेक्षा जास्त होऊ शकतो. तर याच्यामध्ये फरक कसा असतो की जेव्हा आईकडून बाळाला हा आजार होतो तेव्हा 90 ते 95% बाळांमध्ये हा व्हायरस शरीरामध्ये तसाच राहून याला पुढे चालून हे क्रॉनिक हेपॅटायटिस किंवा लिव्हर सिरोसिस होण्याची शक्यता ही जास्त असते जेव्हा हे बाळ मोठे होते. पण तेच जेव्हा हा विषाणू प्रौढ अवस्थेमध्ये आपण आपल्या शरीरात शिरतो तेव्हा जसं मी म्हणाले अक्यूट हेपॅटायटिस नंतर साधारण 80-90-95% लोकांमध्ये हा व्हायरस पूर्णपणे नष्ट होऊन जातो आणि शरीरात राहत देखील नाही आणि बराई होऊन जातो. सो हा एक फरक या दोघांमध्ये असतो. म्हणून गर्भवती महिलेमध्ये या आजाराचं निदान होऊन उपचार करणं हे अतिमहत्त्वाचं गरजेचं असतं. आणि एक ऑक्युपेशनल हजार्ड्स नावाची जी संज्ञा आहे त्याविषयी आम्हाला काय सांगाल? हेपॅटायटिस B कसा काय होतो इथे? हो,
सो आपण बघितलं रक्तातनं किंवा बॉडी फ्लुइड्समधनं पसरतो. सो स्पेशली जे हेल्थ केअर वर्कर्स असतात, म्हणजे डॉक्टर्स झाले, नर्सेस झाले, पॅरामेडिक्स झाले, हे जेव्हा पेशंट हाताळत असतात तेव्हा ॲक्सिडेंटली म्हणजे पेशंटवरती वापरलेली सुई कधी कधी चुकून आम्हाला लागू शकते, किंवा एखादी शस्त्रक्रिया करताना अचानक रक्त हे उडून डोळ्यात येऊ शकतं, किंवा एखाद्या जखमेवर उडू शकतं. तर याच्यातनं पेशंटकडनं हा आजार डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांना होण्याची ही शक्यता थोडी प्रमाणामध्ये असते. त्याचबरोबर जे सफाई कर्मचारी असतात ते बऱ्याचदा कचरा हाताळताना त्यांना एखाद्या सुई टोचली जाऊ शकते. आता ही सुई नक्की कोणाला वापरली होती हे आपल्याला नसतं माहिती, तर याद्वारे कधी कधी या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. आणि हे नको व्हायला म्हणूनच आपण सगळ्या हेल्थ केअर वर्कर्सला बेसिकली स्पेशली हेपटायटिस बी साठी आपल्याकडे लस आहे, वॅक्सिन ही उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपण यांना ही लस किंवा वॅक्सिन देत असतो. याचे 3 डोसेस असतात. एक डोस जर का आज घेतला तर पुढील डोस 1 महिन्याने दिला जातो, आणि त्याच्या पुढचा डोस हा आजपासून 6 महिन्यानंतर दिला जातो. म्हणून प्रत्येक हेल्थ केअर वर्कर किंवा जो कोणी बॉडी फ्लुइड, रक्त याच्या संपर्कामध्ये येऊ शकतो, सुयांच्या संपर्कामध्ये येऊ शकतो, या व्यक्तींनी ही लस घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण लस आपल्याकडे हेपटायटिस सी किंवा HIV साठी नाही आहे, म्हणून काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं. नक्कीच, म्हणजे ही काळजी घेताना डॉक्टरांनी सुद्धा स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. डॉक्टर, हेपटायटिस बी बद्दल आपण खूप माहिती घेतली. हेपटायटिस सी बद्दल आम्हाला त्याचे कशा उपाययोजना असतात किंवा उपचार असतात याविषयी सांगा. हो, सो हेपटायटिस सीचा पेशंट 2 कंडिशनमध्ये लक्षात येतो. एक जे मी म्हणाली एसिम्प्टमॅटिक, काहीही त्रास नाही आहे, अँटी HCV अँटीबॉडी पॉझिटिव्ह. दुसरा अगदी शेवटच्या स्टेजला आहे की लिव्हर सिरोसिस झालेलं आहे असा. सो अगेन यांच्यामध्ये पहिले आपण अँटी HCV अँटीबॉडी टेस्ट करतो. 3 पॉझिटिव्ह आल्यावरती आपण व्हायरल लोडची टेस्ट करतो. मग शरीरामध्ये जर का या व्हायरसचं किंवा विषाणूचं प्रमाण असेल तर या व्यक्तीला आपण नक्कीच उपचार देतो. जर का हा विषाणू नॉट डिटेक्टेबल असेल, असे होऊ शकते, तर या व्यक्तीला तेव्हा उपचाराची गरज नाही. आपण 6 महिन्यांनी पुन्हा एकदा व्हायरल लोड करून बघतो. तोही नॉन डिटेक्टेबल असेल तर उपचाराची गरज नाही. पण व्हायरसची थोडी जरी प्रमाण असेल तर आपण याला उपचार देतो. उपचार द्यायला पुन्हा गोळ्या ह्या आता उपलब्ध झालेल्या आहेत. कॉमनली यूज होणाऱ्या गोळ्या म्हणजे एक सोफोस्बुव्हिर आणि वेलपाटास्विर नावाच्या गोळ्या आहेत. याचा कोर्स साधारण 3 महिन्याचा असतो. आणि चांगली गोष्ट ही आहे की हा 3 महिन्याचा कोर्स करून बऱ्याचदा हा जंतू पूर्णपणे शरीरातनं हा चालला जातो आणि नष्ट होऊ शकतो. पुढील कॉम्प्लिकेशन्स टळू शकतात. हे मात्र हेपटायटिस बी मध्ये होत नाही. हेपटायटिस बी मध्ये गोळी ही कायमची घ्यावी लागते, जेणेकरून विषाणूची मात्रा ही शरीरात कमी राहते. बरोबर. डॉक्टर, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण गप्पा मारत आहोत डॉक्टर नेहा सूर्यवंशी यांच्याशी हेपटायटिस बी आणि सी या आजाराविषयी. डॉक्टर, आपण बरीचशी कारणं, लक्षणं, उपाय याविषयी बोललो. हेपटायटिस बी आणि सी यातला फरक आपण लक्षात घेतलेला आहे. परंतु आता एखादा आजार होऊच नये तर त्याच्यासाठी काहीतरी प्रतिबंधात्मक उपाययोजना असतात, तर त्या काय आहेत? सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला वापरलेली सुई, नीडल, रेझर, ब्लेड, ॲक्युपंक्चर नीडल्स, टॅटू नीडल्स ह्या चुकूनही दुसऱ्या व्यक्तीला वापरू नये, हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे. हे प्रत्येक वेळेला, स्पेशली एखाद्या व्यक्तीला हेपटायटिस बी, हेपटायटिस सी किंवा HIV असेल तर प्रत्येक वेळेला कॉन्डोमचा वापर करणे हे अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे आपण सगळ्याच विषाणूंचा प्रसार हा टाळू शकतो बेसिकली. बरोबर. ही काळजी प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे यासाठी स्पेशली हेपटायटिस बी साठी जसं मी मगाशी म्हणाले आपल्याकडे लस आहे, ही दिली जाते. आणि 2010 सालपासून आपण जे आपला नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे या अंतर्गत प्रत्येक लहान बाळाला आपण ही लस देत असतो. जन्म झाल्या देत असतो आणि मग इतर लसांसोबत 6व्या आठवड्याला, 10व्या आठवड्याला आणि 14व्या आठवड्याला ही लस 2010 सालपासून प्रत्येक बाळाला ती दिली जाते. त्याचे बूस्टर डोसेस पुढे बूस्टर डोसेस गरज पडली तर आपण देत असतो. ती केस टू केस ते व्हेरी करत असतात.
याच पलीकडे आईकडनं बाळाला हा आजार नको व्हायला, जे की मोठा चंक आहे, ते देखील आपण करतो. त्यासाठी आपण भारतामध्ये प्रत्येक गर्भवती स्त्री जेव्हा दवाखान्यात येते तिची आपण हेपॅटायटिस बी ची ही तपासणी करतो. ती जर का पॉझिटिव्ह आढळून आली तर आपण हेपॅटायटिस बी ची मात्रा शरीरामध्ये बघतो. ती जर का जास्त असेल तर आपण तिच्या प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना औषधांवरती चालू करतो. आणि ही मात्रा किती का असू दे ना, हेपॅटायटिस बी जर का या महिलेला असेल तर जन्माच्या वेळेला आपण या बाळाला एक हेपॅटायटिस बी इम्युनोग्लोबुलिन म्हणून देत असतो, जे की अँटीबॉडीजच आहेत डायरेक्टली हेपॅटायटिस बी व्हायरसच्या अगेन्स्ट. म्हणजे या बाळाला या विषाणूचा प्रसार नको व्हायला यासाठी या आपण सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे गर्भवती मातेसाठी झालं, लहान मुलांसाठी झालं, किंवा शाळकरी मुलं आणि ज्या म्हाताऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जर गरज पडली तर ही लस देता येते का? ही लस व्हॉलेंटरी बेसिसवरती अवेलेबल असते, दिली जाऊ शकते. अजून आम्ही डायलिसिसवरती जे पेशंट्स असतात, ज्यांना रक्तातनं हा आजार पसरण्याची शक्यता असते, त्यांना देखील आम्ही ॲडवाईस करतो. किंवा ही लस सगळ्या वैद्यकीय दवाखान्यांमध्ये अवेलेबल आहे आणि ही दिली जाऊ शकते. बरोबर. प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या आधी सुद्धा जेव्हा तुम्हाला लास्ट स्टेजचा हेपॅटायटिस बी होतो तर त्याच्यामुळे बाकीच्या काही अवयवांवर परिणाम होऊ शकतो का आपल्या? होऊ शकतो. अगदी लास्ट स्टेजला इतर अवयव सुद्धा डॅमेज होऊ शकतात. म्हणजे किडनीवरती सूज येऊ शकते, किडनी फेलियरमध्ये जाऊ शकतो. मगाशी मी म्हणाले तसं हेपॅटिक कोमामध्ये पेशंट जाऊ शकतो. म्हणजे मेंदूमध्ये खराब पदार्थ स्पेशली अमोनिया यांची मात्रा मेंदूमध्ये वाढते आणि त्याच्यामुळे व्यक्ती हेपॅटिक कोमामध्ये जाऊ शकतो. हे इतर अवयव देखील फेल होऊ शकतात पुढे चालून. म्हणजे ते तिथल्या तिथे थांबवलं नाही तर शरीरभर तो आजार पसरण्याची सुद्धा शक्यता असू शकते. दुर्दैवाने एखाद्या पेशंटचा जीवही धोक्यात येऊ शकतो. डॉक्टर, हे सगळं टाळण्यासाठी जागतिक हेपॅटायटिस डे प्रिव्हेन्शन वगैरे काही प्रोग्राम आहे का? त्याच्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. नक्कीच. 28 जुलै हा जागतिक हेपॅटायटिस डे म्हणून साजरा केला जातो आणि 2018 साली त्याच दिवशी भारतामध्ये एक नॅशनल व्हायरल हेपॅटायटिस कंट्रोल प्रोग्राम म्हणून सुरू करण्यात आला होता. त्या अंतर्गत आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्पेशली शासकीय जे आहेत महाविद्यालय किंवा वैद्यकीय दवाखाने जे आहेत, रुग्णालय जे आहेत, येथे सेंटर्स स्टार्ट करण्यात आले आहेत. आणि या सेंटर्सद्वारे हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी आणि इव्हन हेपॅटायटिस ए आणि ई साठी तपासण्या या मोफत उपलब्ध आहेत आणि याच्यासाठी उपचार देखील मोफत उपलब्ध आहे. पूर्वी या तपासण्यांची आणि औषधांची खूप खर्च व्हायचा रुग्णांना. आता हा या सेंटर्सद्वारे मोफतमध्ये उपलब्ध आहे. या पेशंटचा रेकॉर्ड ठेवला जातो, फॉलोअप ठेवला जातो आणि वर्ल्ड हेपॅटायटिस डेच्या दिवशी 28 जुलैच्या दिवशी या सगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेतली जातात जनजागृतीसाठी. हॉस्पिटल स्टाफमध्ये पण जागृती व्हावी यासाठी देखील आणि सामान्य लोकांमध्ये देखील जागृती व्हावी, हा आजार आपण टाळू शकावं आणि लोकांना माहिती मिळावी म्हणून कार्यक्रम आयोजित होतात. बरोबर. डॉक्टर, हा आजार होऊच नाही हा असं आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते, पण समजा झाला तर ससून रुग्णालयामध्ये या आजाराच्या काय पद्धतीची ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि ती मोफत कितपत आहे हे पण आम्हाला सांगा. सो आतापर्यंत मी जे काय सांगितलं या आजाराबद्दल, आम्ही ते सगळं ससून हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये हे उपलब्ध आहे. म्हणजे गर्भवती महिलेची तपासणी, प्रत्येक पेशंटची हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, HIV साठी तपासणी, पुढे लागणाऱ्या त्याच्या तपासण्या, कॉम्प्लिकेशन्स आहेत अथवा नाही आहे. ससून हॉस्पिटलमध्ये देखील हे नॅशनल व्हायरल हेपॅटायटिस कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत एक सेंटर उपलब्ध आहे, जे मेन बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावरती आहे आणि इथे भेट देऊन आपण या सगळ्या तपासण्या फ्रीमध्ये होऊन गरज जर का असेल त्या व्यक्तीला तर उपचार देखील हा चालू केला जाऊ शकतो आणि पुढील फॉलोअप ठेवला जाऊ शकतो. आणि लसीकरण देखील हे उपलब्ध आहे. सो हा सगळा स्कोप जवळपास ससून हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. पण मग या प्रोग्राम्सद्वारे एखादा पेशंट प्रिव्हेंट झालेला आहे असं काही तुमच्या लक्षात राहिलेला किस्सा आहे का किंवा आठवण आहे का तुमची एखादी? नक्कीच. बऱ्याचदा असं होतं, स्पेशली हेल्थकेअर वर्कर्सच्या बाबतीत होतं की त्यांनी वॅक्सिन घेतलेली नसते आणि मग चुकून एखाद्या हेपॅटायटिस बी पेशंटचे निडल प्रिक होते आणि अशा वेळेला ते येतात आणि मग आम्ही त्यांना देखील हेपॅटायटिस बी इम्युनोग्लोबुलिन हे उपलब्ध करून देतो आणि मग ते इम्युनोग्लोबिन दिल्यावरती बेसिकली आपण हा व्हायरस त्यांच्यामध्ये
पसरायलाच नको आणि या अँटीबॉडीजनी त्याचा नष्ट करावा बेसिकली हे करतो आणि पुढील जे 3 लस असतात ते या व्यक्तींना देतो, जेणेकरून हा आजार पुढे होण्यापासून टाळतो. किंवा बऱ्याचदा आम्ही फायब्रोस्कॅन सारख्या तपासण्यांमधनं किंवा एंडोस्कोपी सारख्या तपासण्यांमधनं पेशंटच्या जीवाला जो पुढे धोका होऊ शकतो तो आम्ही वेळीच टाळू शकतो आणि या पेशंटला थोडंसं दीर्घ आयुष्य देण्याचा प्रयत्न करता. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं म्हणाला, मी नेहमीच म्हणेल की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो बॅलन्स डाएट, वेळोवेळी नियमित व्यायाम करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी वयानुसार ज्या काय तपासण्या लागतात त्या करून एखाद्या जाणकार डॉक्टराचा सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकालच्या माहितीच्या जगामध्ये सल्ले हे 10 ठिकाणून उपलब्ध आहे. प्रत्येक माहिती उपलब्ध आहे, ती योग्य व्यक्तीकडनं घेणं, एस्पेशली जेव्हा आपण आरोग्याची गोष्ट करतोय ती डॉक्टरांकडनं घेणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे. तर खरंच कुठलंही औषध घेण्याच्या आधी आपण वैद्यकीय सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे कधीच टाळू नये कुठल्याच माणसाने. हे खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला हेपेटायटिस बी आणि सी, त्याची लक्षणं, त्याची कारणं, त्याच्यावरचे उपाय याच्याविषयी खूप विस्तृत स्वरूपात अशी माहिती दिली आणि आपल्या प्रेक्षकांनाही ती नक्कीच आवडली असेल. यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.